मित्रांनो नमस्कार. आज विषय आहे आपण मधल्या लेनमध्ये गाडी कशी चालवायची. आता 3 लेन आहेत जाण्यासाठी, 3 लेन येण्यासाठी आहेत. तर 6 लेन हायवे आणि 6 लेन हायवे असताना आपण फार मोठी चूक करतो. जे मिडल लेनला चालवतात गाडी तेही, जे 1 नंबर लेनला चालवतात तेही, 2 नंबरला देखील आणि 3 नंबरला देखील. तर आज 2 नंबरच्या लेनमध्ये गाडी आपण कशी चालवली पाहिजे आणि काय केलं पाहिजे याबद्दल छोटीशी माहिती, थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न मी करतो आहे. जर योग्य वाटलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा मित्रांनो, आणि नवीन नवीन अपडेट येत राहतील. तर सर्वप्रथम आपण आता मिडल लेनला म्हणजे मधल्या लेनला गाडी घेतली आणि मधल्या लेनमध्ये गाडी चालवत असताना फार काळजी घ्यायला लागते. का तर दोन्ही साईडला गाड्या असतात, राईट साईडलाही आणि लेफ्ट साईडलाही. आपल्या इथं अंतर ठेवणे ही बाबच नाही आहे लोकांमध्ये. फक्त आणि फक्त गाडीत बसते काढून घ्या एवढा एकच आणि एकमेव उद्देश असतो, आणि तेवढा एकमेव उद्देश ठेवूनच गाडी चालवली जाते की आपली गाडी कशी पुढं जाईल. पण कधीही आपण शिस्तीचा आणि नियमांचा उपयोगच करत नाहीत, किंबहुना विचारही करत नाही. तर सर्वप्रथम राईट साईडच्या ज्या गाड्या चालत आहेत त्या एकदम राईटला म्हणजे लाईनमध्ये राईटच्या बाजूला चालत आहेत. तर तसं न करता थोडंसं लेफ्टला म्हणजे बरोबर मध्यभागी, आता हे लाईन जे आखले गेलेले आहेत त्यांच्याबरोबर मध्यभागी गाडी चालवली पाहिजे. जसं की आता आपण बघा, आपण गाडी चालवतो मधल्या लेनमध्ये, आणि मधल्या लेनमध्ये गाडी चालवत असताना दोन्हीही लेनचा विचार करायला लागतो. आणि काही जण मध्येच गाडी घुसवण्याचा प्रयत्न करतात, आणि जी आगाऊ एक लेन, आगाऊ म्हणल्यापेक्षा आगाऊ लोकांची एक लेन तयार केली जाते. ती कशी, तर आता हे बघा समोर, तर हे अशा प्रकारे 4 लाईन तयार केल्या जातात. जसं की आता आपल्या समोर दिसत आहेत 1 2 3 4, आणि गाड्या एकदम गाड्यांच्या जवळ चालवल्या जातात. तर हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला लाईनच्या बरोबर मधोमध गाडी ठेवायला लागेल आणि गाडी चालवायला लागेल. आता एडीजारवाला भाऊ बघा कशा प्रकारे राईटला गाडी घेतो. त्या जर एर्टिगाच्या मागे जर त्यांनी गाडी चालवली तर काहीही फरक पडणार नाही आहे. त्यांचा वेळ देखील वाचेल. का तर समोर जिथं गाड्या बाहेर पडणार आहेत त्या ठिकाणी आता इथं 4 लेन आहेत, पण तिथं फक्त 2च लेन सरळ जाण्यासाठी राहतील. एका लेनमध्ये काही गाड्या थांबलेल्या असतील किंवा डावीकडे वळणाऱ्या काही गाड्या असतील. तर 1 लेन तर तिथं बंद होणार आहे, समोर 2च, पण आपण इथं 4 लेन करतो आहोत. तर 4 लेन जर केले तर होतं काय, काही जण सरळ जायचं असतं पण डाव्या साईडनं गाडी चालवतात, आणि जिथं गाड्या डावीकडे वळणार आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर आपली गाडी राईटच्या लाईनमध्ये शिफ्ट करतात. तर ह्या गोष्टी होतात, आणि अशामुळेच ही जी वाहतूक कोंडी होते ते ह्या कारणामुळेच वाहतूक कोंडी होते. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण नेमकं काय केलं आहे आणि काय करायला पाहिजे गाडी चालवत असताना. जर ह्या गोष्टी जर सर्वांनीच केल्या तर मला नाही वाटत की आपण वाहतूक कोंडीचा सामना करत बसता. का तर वाहतूक कोंडी होणारच नाही आहे, आणि सर्वजण सुरक्षित घरापर्यंत पोहोचू शकतो किंवा आपले काम करू शकतो. पण काही लोकांच्या घाई गडबडीमुळे इतरांना त्याचा नाहक त्रास सहन करायला लागतो. जसं की आता बघा, हे जे टेम्पो चालते, टेम्पो कुठल्या लाईनमध्ये चालते बघा तुम्ही, एकदम रोडच्या खाली चालल्यासारखी. ती लेनच नाही आहे चालण्यासाठी, खरं पाहायला गेलं तर ती इमर्जन्सी लेन आहे. लोकांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. आता या ठिकाणी जर टेम्पो आहे बघा समोर, ते बघा टेम्पो इनोवा क्रेस्टा आहे, ती जी 1 लेन तयार झाली, 4च लेन आहेत बघा, 1 2 3 आणि 4. जर या ठिकाणी मी जर माझी गाडी जर अजून उजव्या हाताला जर ठेवली असती, उजव्या लाईनमध्ये जर ठेवली असती, तर अजून 1 लाईन तयार झाली असती. अजून 1 लाईन तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी अजून आपलं जे गाड्यांना टच होण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलं असतं, किंवा विनाकारण हॉर्न वाजवण्याचं प्रकार करायला लागतात, तर ते देखील वाढले असते. मी अजिबात लाईनच्या बाहेर निघतच नाही. ज्या ठिकाणी लाईन आखलेली असतील त्या ठिकाणी आपण लाईनमध्येच गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो, आणि तेच केलं पाहिजे सर्वांनीच. आणि हे जे अशा प्रकारचे जे लाईन आखले गेलेले आहेत ते जर लाईन जर पूर्ण रोडवर आखले गेले असतील तर त्या सिटीमध्ये, त्या शहरामध्ये, त्या ठिकाणी शक्यतो वाहतूक कोंडी होणार नाही आहे, आणि लोक नियम पाळायला सुरुवात करतील आणि नियमात पुढं जायला सुरुवात करतील.
परत मागा पण हे आता परत पाहिजे असेल तर मागा. इथंच आहे. समोर गेल्यानंतर काही ठिकाणी लेनच नाही आहेत आणि लेन पाहतच नाहीत. पहिली गोष्ट तर लोकांना हे शिकवलंच नाही आहे की आपण लेन पाहून गाडी चालवली पाहिजे. लेनच्या बरोबर मधोमध गाडी चालवली पाहिजे. बघा हे डिझायरवाले PMT एकदम लेफ्ट साईडला असल्यामुळं आतमध्ये एक सान तयार झाले आणि त्याच्यातून देखील एक लाईन पुढं चालते. लोकांना वाटतं की लाईन जास्त केल्या की आपण लवकर पुढं जातो, पण असं होत नाही आहे. जेवढं लाईन तुम्ही जास्त करताल तेवढं तुम्ही अडकत राहणार आहोत तिथं. जर तुम्ही कमी लाईन म्हणजे जेवढे आखलेली लाईन आहेत, इथं या ठिकाणी 3च लाईन आहेत समजा, ज्यांना डावीकडे वळायचं ते डाव्या साईडनी गाडी चालवतील, ज्यांना सरळ जायचं ते उजव्या साईडला गाडी चालवतील आणि जे नवीन आलेले आहेत थोडंसं कन्फ्युजन वाटतं त्यांना, ते लोक मधल्या लाईनमध्ये देखील गाडी चालवू शकतात, जेणेकरून त्यांना थोडंसं गडबड होणार नाही आहे. तर असं थोडंसं आपण पार्टिशन केलं पाहिजे, थोडंसं वेगळं पण केलं पाहिजे आणि गाडी चालवली पाहिजे. असं तुम्हाला वाटतंय का? जर वाटत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. याच प्रकारचे हळूहळू व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. काही नियम मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला त्या नियमांचं शास्त्रशुद्ध नाव माहिती नसेल, पण मी मराठीमध्ये काय म्हणतात हे मात्र मला माहिती असतं आणि या सर्व गोष्टी मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर योग्य वाटत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा, मी जर राईटच्या बाजूला जर गाडी चालवली तर हे ट्रकवाले दादा आहेत. या भरपूर गाड्या आहेत, अशा मोठ्या गाड्या ज्या उजव्या साईडनं चालत आहेत आणि ह्या गाड्या सिटीच्या मध्ये शक्यतो उजव्या बाजूनच चालल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना जास्त स्ट्रगल करायची गरज पडणार नाही, जास्त अडचणी येणार नाही आहेत. आता इथं हा जो रोड आहे पुण्याच्या जवळचा, तो आहे सरळ बायपास रोड आहे आणि बायपास रोडला U-टर्न हे फ्लायओव्हरच्या खालून आहेत, म्हणजेच की डिवायडर कट कुठंच नाही आहे. तर जिथं सुरुवात होते बायपासची त्या ठिकाणी या ज्या अवजड वाहनं आहेत ते उजव्या लाईनमध्ये शिफ्ट करून चालवले पाहिजेत आणि असा नियम तयार केला पाहिजे. पाठीमागे देखील बोर्ड लावले पाहिजेत आणि कोण कुठं चालतं याच्यापेक्षा आपण किती सुरक्षित चाललं पाहिजे याच्यावरतीच सर्वात जास्त भर देणं आजची आणि काळाची गरज आहे मित्रांनो. जर तुम्ही अशाच प्रकारे 4-4 लाईन करून 3 लाईन चालणारा रोड आहे आणि जर तुम्ही 4-5 लाईन करून जर गाडी चालवणार असाल तर तुम्ही जिंदगीभर हा प्रॉब्लेम फेस करत राहणार आहोत. आणि जर तुम्हाला ह्याच गोष्टी फेस करत राहायच्या असतील तर मग सुधारणा कधीच होणार नाही. आपण जाऊ, आपली पिढी जाईल आणि आपल्या पिढीच्या नंतर दुसऱ्या पिढीला देखील हा त्रास सहनच करायला लागेल. त्याच्यासाठी परिवहन खात्यानं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की अशा ज्या लाईन्स आखल्या गेलेल्या आहेत, जिथं नाही आखल्या आहेत तिथं आखा आणि लोकांनाही त्या ठिकाणी लाईनची शिस्त पाळण्याचं आवाहन करा आणि तशा प्रकारचे पाऊल उचलून लोकांना जनजागृत करण्याची आवश्यकता आहे, ती देखील तुम्ही करू शकता. आता पाहिलं समोर 4 लेन आहेत आणि कशा प्रकारे गाड्या चालवल्या जातात. एकदम गाड्यांच्या जवळ गाड्या आहेत, थोडंही अंतर नाही आहे. इन केस समजा एखादी गाडी बंद पडली किंवा काही झालं तर त्या ठिकाणी अजून जास्त वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात होते आणि जर ह्याच गाड्या जर 3 लेनमध्ये चालल्या तर जी लेन बंद आहे त्या लेनमध्ये आणि ज्या दुसऱ्या 2 लेन आहेत त्याच्या ज्या मध्ये आपण जागा ठेवणार आहोत त्या जागेमध्ये आपण तिसरी लाईन शिफ्ट करू शकतो. जसं पहिली लाईन जर बंद असेल तर माझी लाईन मी डाव्या लाईनमध्ये शिफ्ट करू शकतो अर्धी आणि जी पहिली लाईन आहे ती आपल्या लाईनमध्ये येऊ शकते आणि तिथं वाहतूक सुरळीत आहे तशी पुढं जाण्यास मदत होते. मी मात्र अशीच गाडी चालवतो मित्रांनो, अशीच गाडी चालवण्याचा प्रयत्न करतो. जर उजव्या लाईनमध्ये असेल तर उजव्या लाईनमध्ये उजव्या बाजूला डिवायडरमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये थोडंसं अंतर ठेवून डाव्या बाजूला म्हणजेच लेनच्या मधोमध गाडी चालवतो. मधली जी लेन आहे ती फॉलो करण्यासाठी तुम्हाला दोन्ही लेनची जी बाउंड्रीज आहेत त्याच्या आतमध्येच गाडी चालवायला लागेल. जशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं असेल की मी कशी गाडी चालवत आहे, अशाच प्रकारे गाडी आपणा सर्वांना चालवायला लागेल. तर हे अशा प्रकारे आपण शक्यतो लाईनची जर शिस्त पाळली गेली किंवा लाईनमध्ये जर गाड्या चालवल्या गेल्या तर बऱ्यापैकी आपणा सर्वांनाच मदत होणार आहे.
तर विचार करा मित्रांनो, सर्वजणांनी जर ह्या गोष्टी केल्या, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो? जर योग्य वाटत असेल तर शेअर देखील करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा मित्रांनो. पुढं भरपूर व्हिडिओ आहे. हा 23 मिनिटांचा व्हिडिओ आहे आणि 23 मिनिटांचा व्हिडिओ असताना काही गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की गाडी चालवताना सर्वच दरवेळी मी बोलत असतो या गोष्टींबद्दल. तर काही गोष्टी आपण जर अंगीकारल्या तर त्या ठिकाणी आपणही सुरक्षित राहतो आणि आपले इतरही भाऊ बंधू जे आहेत, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही जी उक्ती आहे त्या उक्तीला साजेसं काहीतरी आपण करू शकतो. तर हे सर्व जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर पुढे चला, पुढं पूर्ण व्हिडिओ पहा. हे पहा, आता एस टीवाले दादा आहेत डाव्या बाजून, ते आहेत एक्स्ट्रा लाईनमध्ये. ते देखील मला डाव्या बाजूवरून ते त्यांच्या लाईनमध्ये बरोबर चालत आहेत, मी देखील माझ्या लाईनमध्ये बरोबर चालतो आहे. पण होतं काय, पुढं गेल्यानंतर जी एक्स्ट्रा जी लाईन तयार केलेली आहे चौथी, त्या लाईनमुळं त्यांना राईटला शिफ्ट व्हायला लागतं. पण मी बघा लेफ्टला गाडी ठेवून चालवत असल्यामुळं त्यांना गाडी राईटला घेता येत नाही आहे. आणि जर मी टेम्पोच्या मागे बरोबर टेम्पोसारखी जर गाडी चालवली असती तर त्या ठिकाणी पूर्ण राईटला गाडी दाबली असते आणि या ज्या डाव्या साईडच्या ज्या लाईन फास्ट जाण्याचा जो तुम्ही पाहिलं असेल बघा, डाव्या साईडच्या लाईन ह्या फास्ट जातात आणि त्याचं एकमेव कारण हेच आहे की आपण आपली लाईन न व्यवस्थित फॉलो करता गाडी चालवतो. आणि जर तशा प्रकारे जर गाडी चालवली तर त्या ठिकाणी मात्र आपणही अडकणार असतो आणि आपल्या इतर भाऊबंधांना देखील आपण त्या ठिकाणी अडकवून ठेवतो आणि पुढं आपलाच प्रॉब्लेम तयार करून घेतो आणि आपणच त्या ठिकाणी वाहतूक कोंडीमध्ये अडकतो. तर या जर गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे, पहिली गोष्ट, घरातून गाडी काढली, जसं तुम्ही घरातून गाडी काढणार आहोत तर तुम्हाला पाहायचं आहे की जर आपली लाईन कुठली आहे, जाण्यासाठी जागा किती आहे आणि येण्यासाठी जागा किती आहे. जरी तिथं लाईन नाही आहे, आखली गेलेली असतील तरी देखील तुम्हाला तुमची लाईन आणि समोरून येणाऱ्यांची लाईन याच्यासाठी वेगळे वेगळे पार्टिशन जागा तयार करायला लागतील. आणि जर तुम्ही जर अशा प्रकारचे जर पार्टिशन जागा तयार करून जर गाडी चालवली तर तिथं दोघांच्याही गाड्या पास होणार आहेत, समोरून येणाराचेही आणि आपलीही गाडी त्या ठिकाणाहून पुढं जाणार आहे. आणि जर तुम्ही जर म्हणता की मधोमध मी गाडी चालवणार, मी समोर गाडी थांबलेली आहे किंवा समोर गाड्यांची रांग लागली आहे आणि मी उजव्या बाजूनं पुढं जाईल आणि पुढं जाऊन मी परत लाईनमध्ये येईल, तर त्या ठिकाणी होतं काय, सर्वांचीच जागाही अडवली जाते, जागाही अडकली जाते आणि त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही देखील असुरक्षित होता आणि इतरांनाही असुरक्षित करता आणि वेळ देखील वायाला घालवता. तर या सर्व गोष्टी जर आपणास सर्वांना शिकायच्या असतील तर ह्या गोष्टी गाडी चालवत असताना शिकायच्या असतात मित्रांनो. दुसरी गोष्ट, चौकामध्ये वळण घेत असताना देखील आपण आपल्याच बाजूने वळण घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट, रॉंग साईड गाडी चालवू नका. चौथी गोष्ट आहे, सिग्नल तोडू नका. या 4 गोष्टी जर केल्या तर मला नाही वाटत की आपण वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहताल. काय होतं माहिती आहे का, जर समोरच्याला जागा भेटली तर तो बरोबर त्याची गाडी त्याच्या साईडने काढून घेणार असतो. तर मी मात्र पाहिलं असेल तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी माझी जी मधली लाईन आहे ती लाईन मी सोडलीच नाही आहे. शक्यतो या लाईनमध्ये गाडी चालवणं थोडंसं कठीण जातं जर नवीन ड्रायव्हर असतात. जर तुम्हाला सरळच जायचं आहे तर तुम्ही उजव्या लाईनचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला वळायचं असेल जसं की डावीकडं किंवा उजवीकडं तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही तुमच्या ज्या पद्धतीनं वळायचं, ज्या प्रकारे वळायचं म्हणजे उजवीकडं किंवा डावीकडं, तर त्या प्रकारे त्या पद्धतीनं तुमची गाडी ही तुम्ही उजव्या लाईनमध्ये किंवा डाव्या लाईनमध्ये ठेवू शकता. तर पुढं पाहिलं असेल तुम्ही की कशा प्रकारे गोंधळ दिसतो कॅमेऱ्यामध्ये. कोणीही लाईन फॉलो करत नाही आहे आणि लाईन फॉलो नाही केल्यामुळं समोर जे आहे ते फ्लायओव्हरच्या खाली, आता समोर गेल्यानंतर तुम्हाला ते देखील दिसेल की कुठं गाडी थांबलेली असते, काय प्रॉब्लेम कुठं तयार झालेला असतो. त्याच्यानंतर पुढं गेलो आपण की एक नदीचा पूल आहे, नदीच्या पुलावर देखील खालून सर्व्हिस रोड जॉईंट होतो. जॉईंट झाल्यानंतर तिथं सर्व्हिस रोडच्या गाड्या देखील येणार असतात आणि आपल्याही गाड्या त्या ठिकाणी सरळ जाणाऱ्या असतात. तर म्हणजेच की खालून येणाऱ्या 2 लेन आणि आपण जे सरळ जाणार आहोत त्या 3 लेन असं मिळून 5 लेन ज्या तयार होणार आहेत त्या 5 लेनच्या नंतर
फक्त 3च लेन चालणार आहेत, तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. तर खालून जे सर्व्हिस रोडनी येणारे लोक आहेत त्यांना आपण जागा देऊ शकतो, सोडू शकतो 1 लाईन फ्री करून, आणि 2 लेनमध्ये आपण सरळ गाडी आपली चालवू शकतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही पाहू शकता. पाहून तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. तुम्ही कमेंट करा. कमेंट करून तुम्ही सांगू शकता की कशा प्रकारे काय केलं पाहिजे, काय करून आपण गाडी चालवली पाहिजे, काय करायला नाही पाहिजे. या सर्वच गोष्टी आपण सर्वांनीच ऐकल्या पाहिजेत आणि त्या अंगीकारल्या देखील पाहिजेत. जेव्हा आपण गाडी चालवतो ना, तर सर्वात महत्त्वाचं असतं तर इथून पुढचा सर्व व्हिडिओ पहा मित्रांनो. व्हिडिओ योग्य वाटला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. तुमचा सपोर्ट असेल तर भरपूर काही काम आपण ड्रायव्हिंगमध्ये करू शकतो आणि त्याच पद्धतीनं, त्याच प्रकारे, त्याच मार्गाने मी माझे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्वांनीच हे केलं पाहिजे. अशा प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि आपण सर्वांनी या गोष्टी करूनच पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. Beep beep.